हाय हॅलो नमस्कार, मी शोभा तुम्हा सर्वांचे आजच्या या ब्लॉगमध्ये स्वागत करत आहे। तर आजचा हा ब्लॉग आहे तो मी खूप दिवसांपूर्वी शूट करून ठेवला होता, पण तो टाकायचाच राहिला होता। तर मुलांना सुट्टी होती आणि वैष्णवी गार्डनमध्ये जाण्यासाठी मागे लागलेली, त्यामुळे मी मुलांना घेऊन खेळण्यासाठी आम्ही गार्डनमध्ये गेलेलो। गार्डनमध्ये वैष्णवी झुल्यावरती खेळत बसले। वैष्णवी थोडा वेळ झुल्यावरती खेळून झाल्यानंतर आता जानू दीदी झुल्यावरती खेळत बसले। वैष्णवी या बाजूला घसरगुंडीवरती खेळण्यासाठी आलेली आहे। जानू आणि वैष्णवी दोघी पण आता झुल्यावरती खेळत बसलेले आहेत। काय झालं? आधी बसला हाँ करते आम्ही संध्याकाळच्या 5च्या सुमारास गार्डनमध्ये मुलांना घेऊन खेळण्यासाठी गेलेलो। गार्डनमध्ये मुलांचं खेळून झाल्यानंतर घरी येताना नंतर आम्ही साईबाबा मंदिरामध्ये देवाचे दर्शन घेण्यासाठी गेलेलो। चला 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 इकडे साईबाबांचे दर्शन घेऊन झाल्यानंतर तिथे आम्हाला प्रसाद मिळाला। नंतर आम्ही तो प्रसाद खाल्ला। थांब
रायगड. ती म्हणते ती अजून साईबाबांचं दर्शन घेऊन झाल्यानंतर तिथं थोडा वेळ भजन चालू होतं. मग तिथे आम्ही थोडा वेळ बसलो आणि नंतर वैष्णवी म्हणली आता गणपती बाप्पांचे पण दर्शन घ्यायचे म्हणून आम्ही आता तिथं गणपती बाप्पांचे दर्शन घेतले आणि नंतर आम्ही घरी निघालेलो. त्या ठिकाणी आरती चालू होणार होती त्यामुळे आम्ही आरतीसाठी थांबलेलो. जय देव जय शिवशंकरा स्वामी शंकरा आरती ओवाळ आरती ओवाळ गौरा जय देव व्याघ्रांबर परिवर्तन सुंदर नवनारी पंचानन मनमोहन मंगल सुखारी जगोटे देवाचे वचारी जगते राम दाता जय देव जय शिवशंकरा स्वामी शंकरा आरती ओवाळ भावाची ओवाळ कर्पूर गौरा जय देव व्याघ्रांबर परिवर्तन सुंदर मदनारी जगसुखकारी जगोटे देवाचे उच्चारी राम दाता अंतरे जय देव जय शिवशंकरा स्वामी शंकरा आरती ओवाळ भावाची ओवाळ कर्पूर गौरा अनाथनाथे अंबे करुणा निस्तारी वारी वारी जन्म मरणाची वारी आरी पडलो आता संकट मारे जय देव. आरती आम्ही पहिल्यापासून शेवटपर्यंत होईपर्यंत थांबलेलो पण सर्व काही शूट नाही केलेलं. आरती झाल्यानंतर आम्ही गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं. जिल्ह्यापिल्यांना वडापाव खायचा होता त्यामुळे आम्ही वडापाव खाण्यासाठी थांबलेलो. वैष्णवी वडापाव खाऊन झाल्यानंतर आम्ही घरी आलो. तर आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका म्हणजे मी पाठवलेली नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवरती पोहोचत राहील. तर आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि वेळात वेळ काढून ब्लॉग पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.